मॅच RV11 आणि MD बॉयज दोन्ही संघ एक सामना पराभूत संघ आणि दुसऱ्या सामन्यामध्ये प्रवेश लीग फॉर्मॅट मध्ये स्पर्धा खेळल्या जातात ते त्यामुळे आणि नाणेफेकीचा कौल RV11 या संघाने जिंकला आणि प्रथमतः फलंदाजी स्वीकारली आणि आमंत्रित केलाय MD बॉयज या संघाला क्षेत्ररक्षणासाठी. ओटो कॉम्बॉक्स डीजे. असतील MD बॉयज नाणेफेकीचा कौल जिंकला आणि प्रथमतः क्षेत्ररक्षण फलंदाजी स्वीकारले. गोलंदाज अनिकेत. पहिला चेंडू राईट ग्राउंड विकेट. श्रेयससाठी चांगला चेंडू चांगला फटका सजवलाय. एक धाव तर पूर्ण केला. दुसऱ्या धावेचा प्रयत्न जरूर केला. रघु पालवकर तिथे क्षेत्ररक्षक तैनात होते. 2 धावा पूर्णपणे चोरी केली आहे. 2 धावीच्या माध्यमातून धावसंख्या पुढे सरसावेल. 2 धावांचा श्री गणेश इथं जरूर झालाय. पुन्हा एकदा पुढील चेंडू घेऊन अनिकेत राईट ग्राउंड विकेटचा मारा करेल. स्ट्रायकिंग एंडला फलंदाज आपण पाहतोय श्रेयस कांबळेला. चांगली फलंदाजी करतो आतापर्यंत. सिंगल डबल चांगली धावा कन्वर्ट करतो असा श्रेयस कांबळे आपल्याला पाहायला मिळते KPL मध्ये. मॅन फ्रॉम चालकेवाडी. तर नवीन पुन्हा एकदा स्ट्रायकिंग एंडला फलंदाज होता सत्यम. एक डावखुरी हाताचा फलंदाज ऑलकुर्तडी या संघातून आपण सातत्याने याला पाहिले गेलाय. असा हा फलंदाज सत्यम पवार स्ट्रायकिंग एंडला असेल. तर ना स्ट्रायकिंग एंडला श्रेयस कांबळे. थोडंसं क्षेत्ररक्षण मध्ये बदल करतोय आपल्याला पाहायला मिळते MD बॉयज हा संघ. यावेळी स्लोवर चेंडू हलक्यातून कट करण्याचा जरूर प्रयत्न होता परंतु चेंडू आणि बॅटचा काही संपर्क नाही. निर्धाव चेंडूची इथून जरूर सांगता जाईल. चांगली गोलंदाजी आपल्याला पाहायला मिळेल अनिकेत याच्या माध्यमातून. उत्कृष्ट रीतीने गोलंदाजी अचूक टप्प्यावरती गोलंदाजी करतो अनिकेत. सर्व खेळाडू हे आपल्या व्यवसायानं नोकरी धंद्यामध्ये असतात आणि आज गावच्या योगदानासाठी सलग 4 दिवस या ठिकाणी हजेरी लावतात. हा सामना 7वा सामना सुरू आहे. अनिकेत उत्कृष्ट चेंडू टाकला. त्याच उत्कृष्ट चेंडू टळवलाय. झेल होऊ शकतो. रघु पालवकर झेल खाली आहेत. मिलिंदने झेल टिपलेला आहे. पहिला धक्का मिळाला आहे सत्यमच्या रूपाने. धाव संख्या थांबलेली. पुन्हा एकदा जाऊया मैदानाच्या आतमध्ये. नवीन फलंदाज दाखल होईल. चांगला झेल टिपला गेला. इथे सत्यम पवारला मागे परतावे लागेल. नवीन फलंदाज अरविंद मांडवकर मॅन फ्रॉम आग्रेवाडी. हाही सुद्धा एक नावाजलेला फलंदाज या पंचक्रोशी मधील. आज सातत्याने आपण पाहतोय जॉबच्या संदर्भात मुंबईमध्ये असता वेळी सुद्धा क्रिकेट अनेक मुंबईमध्ये सुद्धा ट्रॉफ्या खेळतो असा हा खेळाडू आज परंतु आपल्या कुर्तडे गावाची मानाची प्रतिष्ठेची ट्रॉफी खेळण्यासाठी आज खास मुंबईवरून इथे दाखल झालाय अरविंद मांडवकर. पुन्हा एकदा अनिकेत. पुढील चेंडू स्लोवर चेंडू परंतु पंच
शुभम मोरकर यांचा निर्णय येतो. वाईट एक अतिरिक्त धावा इथे जरूर असतं. धावसंख्या पुढे सरसावेल 4 या धावसंख्येवरती. निश्चित रूपानं अरविंद हा खरोखरच उत्कृष्ट असा खेळाडू आहे. मुख्यमंत्री सहायता निधीला काम करणारा असा खेळाडू. जोरदार चेंडू टोळवलाय. पाहूया नैसर्गिक अडथळ्यामुळे चेंडू अडवला गेलाय. एक धाव घेतला, दुसऱ्या धावेसाठी कॉल केलाय आणि दुसरी धाव सुद्धा पूर्ण केली आहे. या 2 धावाच्या भरीमुळे संघाची धाव संख्या झाली ती 6. एक बाद 6. हे पहिलं षटक सुरू आहे. संघाच्या वतीनं पहिलं वैयक्तिक कोट्यातील पहिलं षटक टाकतोय अनिकेत. समोर फलंदाज अरविंद. ब्लॉक होल मध्ये चेंडू टाकला होता. हेलिकॉप्टर मारण्याचा प्रयत्न का क्षेत्ररक्षण आणि चेंडू जातोय सीमारेषा पार. चौकार. करण क्षेत्ररक्षण थोडस खराब क्षेत्ररक्षण आणि चेंडू 1 बाउन्स सीमा पार. चौकार 4 धावांसाठी डीजे. करण्यात येत आहे आणि यावेळेला बॅटिंगचा एंड बदललेला आहे. थोडासा संघर्ष करावा लागतोय बॅट्समनला. आणि आता येतोय करण. संघाच्या वतीनं दुसरं वैयक्तिक कोट्यातील पहिलं षटक घेऊन. एक अनुभवी असा गोलंदाज फलंदाज बाबर शेख हाफिजच्या वतीने खेळणारा खेळाडू. पहिला चेंडू शॉर्ट पिच चेंडू टाकलाय. हलकाशा हाताने कट केलाय. एक धाव पूर्ण केलाय. दुसऱ्या धावेसाठी कॉल केलाय आणि दुसरी धाव सुद्धा पूर्ण केली. श्रेयस कांबळे एक चपल असा खेळाडू आहे आणि उत्कृष्ट रीतीने या ठिकाणी त्याचा खेळ पाहायला मिळतोय. पुन्हा एकदा करण नागवेकर आर्चरी पंचक्रोशीचा बाहुबली म्हणून ज्याला क्रिकेट जगतात ओळखलं जातं. या ग्रामीण क्रिकेटमध्ये आर्चरी टेनिस क्रिकेटमध्ये आपल्याला याला ओळखलं जातं बाहुबली. तोच यावेळेस आयकॉन मधून या कुर्तडे प्रीमियर लीग मध्ये दाखल झालाय. चांगली गोलंदाजी आतापर्यंत केली आहे. मगाच्या मॅच मध्ये सुद्धा चांगला फटका, एक सुंदर फटका लगावला होता. तोच करण नागवेकर यावेळेस बॉलिंग मार्कवर आपल्याला पाहायला मिळतंय. बॉलिंग ट्रॅकवर आपल्याला इन ऍक्शन मध्ये पाहायला मिळतंय. तर धावसंख्या जाऊन पोहोचले 14 या धावसंख्येवरती. आता स्ट्रायकिंग एंडला असेल तो श्रेयस कांबळे. हाही सुद्धा आयकॉन खेळाडू. आयकॉन टू आयकॉन आपल्याला ही लढत मैदानामध्ये पाहायला मिळते. अनेक ट्रॉफीमध्ये या दोन्ही खेळाडूंना पाहिलं जातं. आयकॉनच्या रूपामध्ये असेच 2 आयकॉन. चांगला फटका यावेळीच. चेंडू ट्रॅव्हल होतोय. एक धाव तर पूर्ण केली आहे. दुसऱ्या धावेचा प्रयत्न जरूर केलाय आणि मनाई केली अरविंद यानं. एकाच धावेवरती समाधान मानावं लागेल. धावसंख्या झाली ती 15. हळूहळू धावसंख्या वाढत चालले. उत्कृष्ट रीतीने फलंदाजी करतायत. ताळमेळ आहे दोघांमध्ये. कारण विकेट जाता का म्हणे असा इरादा स्पष्ट केलाय. समोर करण. चेंडू टाकला. आखूड टप्प्याचा चेंडू. भेट झालेत. एक सन्मानपूर्वक असा फटका खेळला. आपल्या फॉलो थ्रू मध्ये चेंडू पकडला गेलाय आणि पुन्हा एकदा करण आपल्या बॉलिंग क्रीजवर तयार होत आहेत. समोर फलंदाज अरविंद मांडवकर. एक उत्कृष्ट असा खेळाडू जो ऑल कुर्तडेच्या वतीने खेळतो. तसेच जय गणेश खंडकरच्या वतीने खेळतो असा खेळाडू. जोरदार असा आपल्या संघासाठी प्रदर्शन करतोय. चौकार वसूल केला. इरादे स्पष्ट केले. समोर गोलंदाज करण. करण टू अरविंद. चेंडू टाकलाय. बीट झालेत. विकेट किपरने आपलं काम पूर्ण केलंय. आपल्या उंचीचा पुरेपूर वापर करतोय. जखडून ठेवलंय. करण याने थोडासा आपल्या खांद्याचा वापर करतायत आणि त्यामुळेच या ठिकाणी चेंडू ट्रॅव्हल होऊन जो काही जातोय तो दिसत सुद्धा नाहीये. कारण उंच पाहिली तर खरोखरच प्रतीक म्हणतोय बाहुबली. खरोखरच बाहुबली सारखा आहे. आणि पुन्हा एकदा तोच टप्पा आणि तोच फटका खेळण्याचा प्रयत्न अरविंद कडून.
बेट झाले तर विकेट किपरनं आपलं काम पूर्ण केलंय. पुन्हा चेंडू सुपूर्द करतील ते करण यांच्या हाती. दुसऱ्या षटकाच्या समाप्तीनंतर धावसंख्या झाली ती 15. 1 बाद 15. उत्कृष्ट अशी गोलंदाजी केली करण यांनी. आपण आयकॉन का आहेत, आपली का निवड झाली आहे हे दाखवून दिलंय. डीजे आणि आता येतोय तो विशाल उर्फ आप्पा, एक उत्कृष्ट असा गोलंदाज. समोर फलंदाज आहे तो श्रेयस, आयकॉन खेळाडू. तिसरं षटक संघाच्या वतीने, तिसरं वैयक्तिक कोट्यातील पहिलं षटक घेऊन आप्पा. समोर आयकॉन. पहिला चेंडू टाकलाय लेग साइडच्या दिशेने, चेंडू टोळवण्याचा प्रयत्न केलाय. नैसर्गिक अडथळ्यामुळे चेंडू अडवला गेलाय. दुसऱ्या धावेसाठी कॉल केलाय, मनाई केलाय अरविंद यांनी. एकाच धावेवरती समाधान मानावं लागलंय. या एक धावेच्या भरीमुळे संघाची धाव संख्या झाली ती 16. 1 बाद 16. आता स्ट्राईक सांभाळेल तो अरविंद. आपल्या संघाला विजयी संपादन करायचं असेल तर या दोन खेळाडूंना आपल्या सन्मानजनक धाव संख्या उभारण्यासाठी योग्य त्या फटक्यांची निवड करावी लागेल. चौकार षटकारांची आतषबाजी करावी लागेल. आणि आप्पा, विशाल उर्फ आप्पा याला अचूक टप्प्यावरती गोलंदाजी करून जखडून ठेवावं लागणार आहे. आप्पा चेंडू टाकला, स्लोअर वन चेंडू, जोरदार चेंडू टोळवलाय आणि चेंडू जातोय सीमा रेषा पार. षटकार. चांगला फटका अरविंद मांडवकर याच्या माध्यमातून सुद्धा पाहायला मिळाला आहे. कारण जो शांतरित्या थांबला होता तो आता फलंदाज आपल्याला पाहायला मिळतं यावेळी इनॅक्शन मध्ये. अरविंद मांडवकर पुन्हा एकदा यावेळी हलक्या हाताने कट करण्याचा जरूर प्रयत्न होता. निर्धाव चेंडूची इथून जरूर सांगता होईल. चांगली गोलंदाजी, कारण यावेळी षटकार मला त्यानंतर निर्धाव चेंडूची सांगता होते. चांगली गोलंदाजी करणं गरजेचं आहे, कारण अरविंदला जास्तीत जास्त धावा उभारण्याची गरज आहे. कारण अरविंद याने टॉस जिंकून प्रथमतः फलंदाजी स्वीकारली आहे. परंतु 2 षटकाचा जर विचार केला ना तर 2 षटकामध्ये धावा थोड्या कमी होत्या. परंतु अरविंद मांडवकर यावेळी ऑन फायर पाहायला मिळतो आपल्याला. चांगला चेंडू, चांगला फटका जरूर पुन्हा एकदा सजवणे आहे. 1 धाव तर नक्कीच पूर्ण करतील. एका धावेच्या माध्यमातून धाव संख्या पुढे सरसावेल. धाव संख्या जाऊन पोहोचली आता 23 या धाव संख्येवरती. निश्चित रूपानं अरविंद यांनी इरादे स्पष्ट केलेत, परंतु श्रेयस याला सुद्धा आपले इरादे स्पष्ट करावे लागणार आहेत. कारण दोन्ही हे संघ एक सामना पराभूत झालेले आहेत. जर या लीग मध्ये टिकायचं असेल तर विजय संपादन करणं महत्वाचं आहे. दोघांचाही अटीतटीचा सामना सुरू आहे आणि हे तिसरं षटक सुरू आहे. तिसरं षटक टाकतात आप्पा. जोरदार हेलिकॉप्टर शॉट घेण्याचा प्रयत्न होता, एवढा फटका काही लागलेला नाही आणि रनआउट होण्याचा खतरा, परंतु 2 धावा घेण्यामध्ये यशस्वी झालेत. नक्कीच दादा, आजच्या दिवसातील हा 6वा सामना आहे. अजूनही एक सामना बाकी आहे. अंतिम सामन्याची जी लढत आहे ना दादा, खूप बघण्यासारखी. आदित्य 11 आणि विजय स्पोर्ट्स या 2 संघांच्या दरम्यान मधील ही लढत असणार आहे. अंतिम एकदम मजा आहे बघण्यासाठी ही मॅच. सर्व प्रेक्षक आतुरता आहे की प्रेक्षकांनी ही मॅच लवकरात लवकर व्हावी. आदित्य 11 आणि विजय स्पोर्ट्स या 2 संघांच्या दरम्यान मध्ये ही लढत असणार आहे. उत्कृष्ट रीतीने चेंडू टाकतायत आप्पा. अचूक टप्पा ठेवलाय, परंतु श्रेयस सुद्धा उत्कृष्ट रीतीने फलंदाजी करतात. 2 धावा घेतल्यात. या 2 धावांच्या भरीमुळे संघाची धाव संख्या झाली ती 27. 1 बाद 27. तिसऱ्या षटकाच्या समाप्तीनंतर धाव संख्या झाली ती 27. 1 बाद 27.
संध्याकाळच्या सत्रामध्ये आपण पाहतोय या सामना RV11 विपक्षातील MD बॉयज या दोन संघांच्या दरम्यान. पुन्हा एकदा गोलंदाजी ट्रॅकवर करण नागवेकर, पंचक्रोशीतील बाहुबली दाखल झाले गोलंदाजी ट्रॅकवर. चांगली गोलंदाजी, पुन्हा एकदा सूर्य गोलंदाजी पाहायला मिळते मैदानाच्या आतमध्ये. करण नागवेकरच्या माध्यमातून अरविंद मांडवकरला थोडस जखडून ठेवलं गेलाय. पहिल्या चेंडूवरती अडथळा निर्माण केला गेलाय. थांबलेली धाव संख्या 27. उत्कृष्ट रीतीने गोलंदाजी करतोय. अचूक टप्पा प्राप्त झालाय करण याला. करण टू अरविंद. पाहूया हे द्वंद्व सुरू आहे, कोण यशस्वी होतो. पुन्हा एकदा अचूक टप्प्यावरती गोलंदाजी, लेग साईडच्या दिशेने चेंडू कट केला, एक धाव घेतला, दुसऱ्या धावेसाठी कॉल केलाय, रन आउट होण्याचा खतरा आणि धाव बाद. दुसरा धक्का मिळालाय निश्चित रूपानं. थँक्यू डीजी. पुन्हा एकदा जाऊया मैदानाच्या आतमध्ये. इथं अरविंद मांडवकरला मागं परतावं लागेल आणि मी विनंती करतो की या दिवसातील कुर्तडे प्रीमियर लीग तिसरं पर्व आणि आजचा पहिला दिवसातील आजचा अंतिम सामना मैदानामध्ये आदित्य 11 विपक्ष विजय स्पोर्ट या दोन संघाच्या दरम्यान नेक्स्ट मॅच असेल. दोन्ही संघाच्या कर्णधारांना पहिला पुकार दिला जातोय टॉससाठी. तर चालू असलेला सामना आपण पाहतोय RV11 वर्सेस MD बॉयज या दोन संघांमध्ये हा सामना, ही लढत आपल्याला पाहायला मिळते. अरविंद मांडवकर सारखा फलंदाजला मागं परतावं लागलं, थोडस अडथळा निर्माण झाला रनिंग मध्ये आणि अरविंद मांडवकर बॅक टू द पेविलियन. नवीन फलंदाज मैदानाच्या आतमध्ये कुर्तडे गावचा उगवता सितारा ज्याला ओळखलं जाईल ऋषिकेश शिंदे, मॅन फ्रॉम शिंदेवाडीचा हा फलंदाज ऋषिकेश शिंदे कुर्तडे प्रीमियर लीग मध्ये दाखल झालाय. कशा रीतीने फलंदाजी अरविंद मांडवकरला गमावलं गेलंय, आता पूर्ण दारदार ऋषिकेशच्या हातामध्ये असतील. चांगला चेंडू, चांगला फटका जरूर सजवलाय. एक धाव तर पूर्ण केली, दुसऱ्या धावेचा प्रयत्न करेल का, परंतु एका धावेवरती समाधान मानावं लागेल. एका धावेच्या माध्यमातून आता धावसंख्या पुढे सरसावली इकडे 29 या धावसंख्येवरती. 29, 2 बाद 29. हे चौथं षटक सुरू आहे. संघाच्या वतीनं चौथं वैयक्तिक कोट्यातील दुसरं षटक टाकतोय करण टू श्रेयस कांबळेला आता स्वतःला सिद्ध करावं लागणार आहे. आयकॉन खेळाडू म्हणून माझी का निवड केलंय, कारण करणने उत्कृष्ट गोलंदाजी केलंय आणि आपले कर्तृत्व सिद्ध केलं. आता खरोखरच श्रेयसला आपलं सिद्ध करावं लागणार कर्तृत्व आणि जोरदार चेंडू टोळाला पाहूया आणि चेंडू जातोय सीमारेषा पार. षटकार. वरती जाऊ नका, माझ्या खेळावरती पहा आणि पुन्हा एकदा दोन आयकॉन मध्ये द्वंद्व आणि उत्कृष्ट कमबॅक. पायामध्ये चेंडू टाकला होता, चकळून ठेवला होता, 2 धावा मिळू शकतात आणि या 2 धावांच्या भरीमुळे संघाची धाव संख्या झाली ती 37. 2 बाद 37. नक्कीच दादा, जर विचार केला तर पहिल्या 2 षटकामध्ये धावा थोड्याशा कमी होतात. त्यानंतर अरविने एक षटकार लगावला, त्यानंतर श्रेयसची एक चांगली ओपनिंग साठी आला होता. श्रेयस अजूनही मैदानावरती दाखल आहे. चांगली फलंदाजी श्रेयसच्या माध्यमातून सुद्धा पाहायला मिळते. मैदानाच्या आतमध्ये आपण पाहतोय श्रेयस कांबळेला सुद्धा आतापर्यंत चांगली एक पकड, जी मजबूत पकड असते ना, ती पकडून ठेवली आहे श्रेयस याने आणि आतापर्यंत चौथ्या षटकापर्यंत आपण त्याला पाहतोय. चांगली फलंदाजी असू दे किंवा धावण्याच्या रीतीने सुद्धा जर याचा विचार केला ना, या पंचक्रोशीमध्ये याच्यासारखा धावपट्टू आणि चोरटी धाव घेण्यामध्ये यशस्वी घेण्यामध्ये याच्यासारखा खेळाडू या पंचक्रोशीमध्ये तरी मला वाटत नाही. निश्चित प्रतीक, कारण मी याचा खेळ पाहिलेला आहे. चोरटी धाव घेऊन तो धाव संख्या सतत हलवत होत असतो. त्यामुळे एखाद्या गोलंदाजावरती दडपण येताना एखादा चेंडू, खराब चेंडू आपल्याला मिळतो आणि त्याचा पुरेपूर फायदा उठवतो आणि तसंच आपल्याला करणच्या गोलंदाजीवर पाहायला मिळालं. मी फक्त निमित्त होतं सांगण्याचा आणि त्याने षटकार लावला होता आणि धाव संख्या आतापर्यंत झाली ती 39. 2 बाद 39. अंतिम षटक मला वाटतं पुरा दारोदार
चांगलं बॅटल आता मात्र मैदानाच्या आतमध्ये आपल्याला पाहायला मिळेल रघु पालवकर आणि समोर असेल ऋषिकेश शिंदे. एक चांगलं बॅटल आपल्या गावामधील पाहायला मिळेल आमने सामने. यावेळी चांगला चेंडू, चांगला खोलवर टप्प्याचा चेंडू टाकला होता. रघु याने थोडासा डिफेंड केलाय चेंडूला आणि एक धाव पूर्ण केली आहे. म्हणजेच काय इथे श्रेयस कांबळेला स्ट्राईक रोटेट केली गेली आहे. श्रेयस कांबळे चांगली फलंदाजी करतं. श्रेयस कांबळेला स्ट्राईकला आणणं गरजेचं आहे आणि तेच काम ऋषिकेश शिंदेने केलंय. निश्चित रूपाने हेच शिकायचं आहे क्रिकेटमध्ये. कारण ज्याचा फॉर्म आहे, ज्याचा दिवस आहे, जो खेळतोय त्याला स्ट्राईक देणं गरजेचं आहे आणि पप्पूने ते केलंय. ऋषिकेश उर्फ पप्पू एक उत्कृष्ट असा नौका उगवता तारा, जो कुर्तडे गावचं नावलौकिक वाढवू शकतो असा खेळाडू. नॉन स्ट्राईकला श्रेयस आणि रघुने वेगळे पण करण्याचा प्रयत्न होता, परंतु नक्कीच रघु पालवकर यांचा ब्रह्मास्त्र म्हणून ओळखलं जातं. स्लोवर चेंडू तो टाकला होता, परंतु पंचाने इकडे हात ओढवले. आमच्याकडे थोडासा वाईट चेंडू घोषित केला. अतिरिक्त धावा खर्च केले. धावसंख्या जण पोहोचले 41 धावा आतापर्यंत आपण पाहतोय. पुन्हा एकदा रघु पुढे चेंडू घेऊन पुन्हा एकदा थोडीशी दिशाहीन गोलंदाजी. दिशा भरकटले गेले इथे मला वाटतं. पहिला चेंडू चांगला टाकला होता ऋषिकेश याला, कारण तो जर विचार केला तर बॅटर होतं, परंतु आता थोडीशी दिशा भरकटली आहे. ब्लॉक होल मध्ये चेंडू टाकले होते, परंतु सकाळचं सत्र आणि आताचं सत्र खूप फरक आहे. आता वारा शांत झालाय, त्यामुळे आपण जो काही खेळ करणार आहोत ते आपल्या कलागुणावर अवलंबून आहे आणि रघुला ते करावं लागणार आहे. आणि जोरदार चेंडू टोळवला, पाहूया झेल होऊ शकतो आणि क्षेत्ररक्षण भेदलं गेलं आणि धाव संख्या प्राप्त केली ती 4. या 4 धावांच्या भरीमुळे संघाची धाव संख्या झाली ती 2 मिनिटं. 7 नंबरची मॅच आपण पाहतोय. यानंतरचा सामना आदित्य 11 आणि विजय स्पोर्ट्स यांना दुसरा पुकार दिला जातोय. आपल्या टॉस बॉक्स मध्ये यायचंय. दोन्ही संघाच्या कर्णधारांना विनंती असेल की दुसरा पुकार आपल्याला दिला जातोय. टॉस बॉक्स मध्ये यायचंय. धाव संख्या झाली ती 46. उत्कृष्ट रीतीने खेळ करावा लागतो हे पाहायला मिळतंय. श्रेयसच्या माध्यमातून सलामीला आले आहेत. 1-2 धावा घेण्याचा आणि पुन्हा एकदा चेंडू टोळला. खूप टप्प्याचा चेंडू जातोय सीमा रेषा पार. षटकार. दोन बाद 52. पुन्हा एकदा रघु टू श्रेयस. हलका हाताने चेंडू खेळलाय लेग साइडच्या दिशेने. एक धाव घेतले. दुसरा धावासाठी कॉल केलाय आणि रनआउट होण्याचा खतरा आणि निश्चित रूपाने धाव बाद झालाय. तिसरा धक्का मिळालाय. धाव संख्या थांबलेली 53. 3 बाद 53. दिलीप भाटकर यांना विनंती करतो की आपण इकडे यायचंय. दिलीप भाटकर. साहिल आलाय आणि पहिल्या चेंडूवरती आपले इरादे स्पष्ट केले. मला वाटतं सेटच होऊन आलाय. एक धाव घेतला. दुसऱ्या धावासाठी कॉल मनाई केले पप्पू याने. धाव संख्या 54. या इनिंगचा पहिल्या इनिंगचा एक चेंडूचा खेळ बाकी आहे आणि समोर फलंदाज आहे ऋषिकेश उर्फ पप्पू. पाहूया रघु टू पप्पू. चेंडू फुलतो. चेंडू टोलवण्याचा प्रयत्न झेल होऊ शकतो. आपल्याकडून क्षेत्ररक्षण कारण सूर्यनारायण वरती आले, त्यामुळे चेंडू दिसत नाही. एक धाव घेतला. दुसऱ्या धावेसाठी कॉल केलाय. दुसरी धाव सुद्धा पूर्ण केली आहे. या 2 धावांच्या भरीमुळे संघाची धाव संख्या झाली ती 56. 57 धावांचं आव्हान मिळालंय. थँक्यू दादा. तर मी दोन्ही संघाच्या कर्णधारांना विनंती करतो की विजय स्पोर्ट्स आणि आदित्य 11 या 2 संघाच्या कर्णधारांना विनंती करतो की आपण यायचं टॉस साठी आणि मी टॉस प्रदान करण्यासाठी विनंती करतो की दिलीपजी भाटकर शेठ यांना विनंती करतो की आपण यायचंय.
डीजे तर पुन्हा एकदा आता आजचा पहिला दिवस आणि पहिल्या दिवसातील अंतिम सामना एक बाजूला असेल तर आदित्य 11 आणि दुसऱ्या बाजूला असेल विजय स्पोर्ट्स या संघाने पहिले 2 सामने विजय केले आणि आदित्य 11 या संघाने पहिला सामना विजय केला तर दुसरा सामना पराभूत झाले. तर मी विजय स्पोर्ट्स या संघाचे कर्णधार विद्याधर पवार यांना विनंती करतो की आपण 2 शब्द सांगायचे. काय 2 सामने संगम पवार यांना विनंती करतो की आपण काय स्ट्रॅटेजी असेल. पहिला सामना विजय झाला त्यानंतर दुसऱ्या सामन्यामध्ये थोडीशी दडपण निर्माण झाली, काय असेल? हॅलो, बघूया आता टॉस जिंकल्यानंतर त्याचा निर्णय कळेल. ठीक आहे. आणि जर विचार केला तर दोन्हीही कर्णधार विकास कोरतडे या संघामधून खेळतात आणि आज ही लढत दोन्ही एकाच वाडीतले संघ मालक. आज ही अंतिम लढत पहिल्या दिवसातील आपण पाहतोय. मी विनंती करतो की दिलीपजी पाटकर यांना टॉस घ्यायचा आहे. नक्कीच. आणि या टॉस जिंकलाय विजय स्पोर्ट्स. काय निर्णय असेल विद्याधर? आम्ही फलंदाजी करणार. नक्कीच विद्याधर याने प्रथमतः फलंदाजी स्वीकारली. किती धावापर्यंत रोखलं जाईल संगम? बघूया 40 धावापर्यंत रोखलं जाईल. ठीक आहे, 40 धावापर्यंत रोखलं जातील असे संगम पवार बोलले. धन्यवाद. ओ टू कॉम्बॉक्स सचिन दादा. थँक्यू. यावेळेस आपण बोलतोय पुन्हा एकदा सामन्यादरम्यान आपण जातोय. आता सामना बघतोय आपण तर आदित्य 11 विरुद्ध विजय स्पोर्ट्स असा हा सामना आपण इथे पाहतोय. तर या सामन्यामध्ये आपण पाहिलं असेल तर विन टॉस यावेळेस आपण पाहिलं असेल तर विजय स्पोर्ट्स फर्स्ट बॅट या ठिकाणी आपण बघितलं असेल तर आदित्य 11 संघाला इथे आपण पाहिलं असेल तर ते म्हणजेच प्रथम क्षेत्ररक्षण करावं लागेल. आणि यानंतर आपण पाहिलं असेल तर सामन्यामध्ये आपण पाहतोय तर आजच्या दिवसातील शेवटचा सामना हा इथे मात्र खेळवला जातोय. आणि सामन्यामध्ये आपण बघतोय तर हाय व्होल्टेज सामना देखील असेल. मागील 2 सामने आपण बघतोय तर या सामन्यामध्ये आपण बघतोय तर विजय स्पोर्ट्स संघ हा विनिंग झाला होता. त्यानंतर आपण बघतोय तर तिसऱ्या सामन्यावरती देखील कशा प्रकारे इथं विजय मिळवला जाईल का, काय होईल, काय घडतंय बिघडतंय सामन्यामध्ये देखील इथं आपण पाहतोय. कारण KPL इथे आपण बघतोय थरार ह्या क्रिकेटचा या सामन्याच्या माध्यमातून देखील घडवला जातोय. प्रथम फलंदाजी मार्कवरती 2 फलंदाज इथे दाखल केले जात आहेत. विशाल आणि अनिकेत याच्या माध्यमातून पहिली जोडी इथे आपण बघतोय. तर अनिकेत आपण इथे बघतोय तो म्हणजेच स्ट्रायकिंग एंड वरती, तर विशाल आपण इथे पाहिलं असेल तर नॉन स्ट्रायकिंग एंड वरती. तर गोलंदाजी मार्क वरती इथे आपण बघतोय तो म्हणजेच अरविंद या ठिकाणी असेल. अरविंद देखील आपण इथे बघतोय तर गोलंदाजी मार्क वरती इथे पाहिलं जाईल. आदित्य 11 संघाच्या माध्यमातून गोलंदाजी मार्क वरती अरविंद इथे आपण बघतोय. त्यावेळेस पहिल्याच बॉल वरती जोरदार फटका यावेळेस आपण बघितलं थोडासा मिसस्ट्रोक. त्यानंतर आपण पाहिलं असेल तर इथं थोडीशी फिल्डिंग आपण बघितली असेल तर निश्चितपणानं संघासाठी 2 धावा निश्चित वाचवल्यात. आणि संघासाठी आपण इथे बघतोय RV 11 विरुद्ध MD बॉईज. सॉरी, ओके, MD बॉईज या ठिकाणी बॅटिंग करताना आपल्याला पाहायला मिळेल. यानंतर आपण पाहिलं असेल तर थोडासा मिस्ट्रोक केलाय. त्यानंतर आपण पाहिलं असेल तर बॉलला देखील आपण बघतोय दिशा देखील गती देखील कमी केली. त्यानंतर गोलंदाज देखील आपण पाहिलं असेल तर खूप चांगली गोलंदाजी यावेळेस आपण बघतोय. तर मिश्रित गोलंदाजी या ठिकाणी केली जाते. एक चांगली गोलंदाजी या ठिकाणी पाहायला मिळते.
अचूक टप्पा, भेदक मारा, गोलंदाजीवरती गोलंदाज स्वार. यावेळेस आपण बघतोय थोडासा फटका आपण बघतोय, तर यावेळेस झेल खाली क्षेत्ररक्षक येतोय, झेल टिपला जातोय. पहिला धक्का हादरा इथे लावला जाईल निश्चितपणानं. इथे आपण बघतोय तर एमडी बॉईज संघाला पहिला धक्का हादरा इथे लावला जाईल. तर केपीएलच्या माध्यमातून आपण बघतोय तर प्रत्येकाच्या घरात, प्रत्येकाच्या मनात ही स्पर्धा रुजवली जाते. आणि जर आपण पाहिलं असेल तर ही स्पर्धा खरोखर एक चांगली स्पर्धा आहे. इथे देखील आपण बघितलं असेल तर ऑफच्या दिशेने चांगलं एक फ्रंट फूट खोललंय. त्यानंतर आपण बघितलं असेल तर बॉल इथे जाऊन ट्रॅव्हल होतोय, जोपर्यंत पोहोचेल तोपर्यंत दुसरी धाव. बॅट्समनचं नाव सांगा प्लीज. प्लेअर एक एक्स्ट्रा प्लेअर पाठवा प्लीज. एक्स्ट्रा प्लेअर आपला असेल तर कोण पाठवा. यूट्यूब लाईव्ह चालू आहे मित्रांनो. 2 धावा या ठिकाणी घेतल्या जात आहेत. तर टोटल 4 धावा या ठिकाणी आपण पाहिलं असेल ते देखील आपण बघतोय. जोरदार फटका इथे देखील बघितला असेल तर एफर्ट दाखवलाय, ताकद दाखवली. त्यानंतर आपण बघितलं असेल तर थोडीशी नजाकत कमी पडली असेल, झेल इथं सुटलाय. 1 धाव इथं घेतली जात आहे. टोटल धावसंख्या इथे आपण बघतोय ती होते म्हणजेच 5. बघा बॅट्समनचं नाव अजूनपर्यंत समजलं नाही मित्रांनो. आदेश, थँक्यू. पाहूयात पुढचा बॉल. यावेळेस आपण इथं पाहिलं असेल इथं देखील जोरदार फटका काढण्याचा प्रयत्न केलाय. त्यानंतर आपण बघितलंय फॉलोथ्रोमध्ये चांगलं क्षेत्ररक्षण इथं देखील आपण बघितलंय. तर गोलंदाजाला देखील आपण बघतोय प्रयत्नांची पराकाष्ठा शेवटपर्यंत करणं गरजेचं आहे. इथे आपण बघतोय पहिलं षटक इथे संपवलंय. पहिल्या षटकाखेरीज धावसंख्या टोटल होते संघाची ती म्हणजेच 5 धावा 1 विकेटच्या मोबदल्यामध्ये. श्रेयस ओव्हर नंबर 2, षटक क्रमांक 2 ज्याच्या हातामध्ये दिलं जाते. तर फलंदाजी मार्कवरती इथे आपण बघू. फलंदाजाला देखील आपण पाहायला देखील जात आहे. यावेळेस देखील जोरदार फटका घालण्याचा प्रयत्न केला. यावेळेस देखील आपण बघतोय मिस स्ट्रोक. यावेळेस आपण पाहिलं असेल तर थोडासा बीट झालाय. त्यानंतर आपण पाहिलं असेल तर चांगली टप्पा, भेदक मारा, गोलंदाजीवरती गोलंदाज स्वार. इथे आपण पाहिलं असेल आक्रमकता इथे पाहायला मिळते ती म्हणजे अजूनपर्यंत गोलंदाजांची म्हणजेच पहिल्या षटकापासून तर पाहिलं असेल तर चौकार षटकांपासून दूर ठेवलं. इथे मात्र आपण बघतोय निर्धारित 5 षटकं असतील. 5 षटकामध्ये तुम्हाला धावसंख्या उभारायची असेल. यावेळेस आपण बघतोय पुन्हा आपण इथे बघतोय तर प्रत्येक धावेसाठी इथे कष्ट करावे लागतात. धावसंख्या टोटल होते संघाची ती म्हणजे 6 धावसंख्या. अजूनपर्यंत बॉल आपण पाहिले असतील तर ते खेळी गेलेत ते म्हणजेच 2 बॉल. इथे आपण बघतोय तर तिसरा बॉलवरती देखील गोलंदाजीकडे आपण पाहिलं असेल एका बाजूला आपण पाहतोय तर दोन्ही संघ आपण पाहिले असतील तर RV11 विरुद्ध एमडी बॉईज. इथे देखील आपण पाहिलं असेल पुन्हा आपण इथे बघतोय ओहो यावेळेस देखील झेल घेतला तर सोपा सोयीस्कर झेल. इथे मात्र फलंदाज बाद ऋषिकेश
कारण इथे आपण पाहिलं असेल तर ही स्पर्धा आपण बघतोय कालांतराने आपण बघतोय या स्पर्धेचं रूप बदललं जात आहे. प्रत्येक वेळी आपण बघतोय काही ना काहीतरी वेगळं देण्याचं काम ही स्पर्धा करते. आणि ही स्पर्धा काय करते तर ही प्रत्येक खेळाडूला घडवण्याचं काम करते. तर या स्पर्धेच्या मागच्या वेळी ज्यावेळी मी 1 वर्षापूर्वी पहिल्या सीझनला ज्यावेळी आलो होतो त्यावेळी देखील अनेक स्पर्धक त्या माध्यमातून जोडले गेले होते. यावेळी आयकॉन खेळाडूच्या माध्यमातून देखील स्पर्धक जोडले जात आहेत. तर इथे ही स्पर्धा काहीतरी वेगळं घडवण्याचं काम स्पर्धक करतायत, आयोजक करतायत. आणि यानुसार आपण बघतोय तर ही स्पर्धा कुठल्या कुठे ही जाऊन पोहोचेल आणि या स्पर्धेचं आयोजकांच्या माध्यमातून काय ध्येय आहे हे देखील पाहायला मिळतंय. पुणे मुंबई इथून दाखल होणारे हे स्पर्धक देखील या स्पर्धेचा अविभाज्य घटक आहेत. आणि ही स्पर्धा कशा प्रकारे घडवली जाते ह्याचा देखील एक मोठा हक्क आणि कशा प्रकारे ही स्पर्धा घडवली जाईल ह्याचा देखील एक मोठं हे ध्येय या स्पर्धेच्या माध्यमातून हे आपल्याला पाहायला मिळतं. इथे देखील आपण बघतोय बघा हे गाव पातळीवरील खेळाडू देखील कशा प्रकारे इथं खेळ करतायत याचा देखील आपल्याला पूर्णपणे खेळ पाहायला मिळतोय. धावसंख्या आपण इथे बघतोय टोटल होते ती म्हणजेच 9 धावसंख्या होते. अजूनपर्यंत आपण पाहिलं असेल तर पॅकर्स देखील आपण बघतोय तर पुणे मुंबई इथून दाखल झालेले गाव मंडळातील काही सदस्य देखील पॅकर्स असतील, गावातले देखील पॅकर्स असतील. ही स्पर्धा कशा प्रकारे या स्पर्धेचं मोठं रूप स्वरूप घडवता येईल याप्रमाणे ही स्पर्धा खेळवली जाते. त्याचप्रमाणे गावातील काही आयकॉन आयडॉल खेळाडू यांना देखील घेऊन ही स्पर्धा कशा प्रकारे मोठी घेऊन जाता येईल याचं एम या स्पर्धेच्या माध्यमातून हे मात्र ध्येय ठरवलं जात आहे. त्यानुसार ही स्पर्धा देखील खूप मोठी स्पर्धा घडवली जाते. तर धावसंख्या टोटल आपण विचार केला तर ती होते म्हणजेच 9 धावसंख्या. 2 षटका अखेरीस धावसंख्या होते ती म्हणजेच 9. अजूनपर्यंत आपण बघतोय तर खूप चांगलं या ठिकाणी गोलंदाजी इथं केली जाते. म्हणजे रोखलं टोकलं जात आहे स्पर्धेच्या माध्यमातून आपण बघतोय. सामना इथे आपण बघतोय तर MD बॉईज असा हा सामना आपण इथे बघतोय. तर या सामन्यामध्ये आपण पाहिलं असेल तर RV11 विन टॉस आणि प्रथम फलंदाजी करताना देखील धावसंख्या करताना त्यांना खूप मोठे कष्ट करावे लागत आहेत. बघा हे क्रिकेट आहे. इथे मात्र जोरदार फटका खेळला. इथे मात्र आपण बघतोय चेंडू सीमा रेषा पार फरार षटकार. सहा धावा इथं खेचल्यात. इरादे स्पष्ट केलेत बघा. RV11 संघ विन टॉस फर्स्ट बॅट आणि त्यानंतर उडवलेला हा षटकार. 15 धावा. पुन्हा एकदा गोलंदाज सज्ज. इथं देखील पुन्हा एकदा यावेळेस देखील 6 धावांसाठीचा सुपर षटकार. संध्याकाळचा हा मोसम, संध्याकाळची ही पडणारी नंतरची थंडी, त्यानंतर होणार हे गरम वातावरण, या मैदानावरती करण नागवेकर याच्या बॅटतून उकळणारी ही आग इथे मैदानावरती इथं पाहायला मिळते आहे. बघा 2 चेंडू मध्ये सरळ ठोकले 2 षटकार. गोलंदाज यावेळेस आपण इथे बघतोय तो म्हणजेच प्रफुल्ल यावेळी सज्ज होईल. इथे आपण बघतोय बघा इथं RV11 संघाचा फलंदाज इथे आपण बघतोय टॉस विन होऊन त्यानंतर आपण इथे पाहिले असेल हॅट्रिक करेल का. यावेळेस आपण बघतोय षटकारांची. इथे मात्र करण नागवेकर ओहो इथे मात्र बॉल हुकलाय चुकलाय परंतु धावा इथं घेतल्या जातील. रोखणार टोकणार कोण नसेल कारण माझ्या फलंदाजीवरती ओहो इथे विकेटचं इथे घेतलं जातंय का. इथे मात्र अपील केलंय. त्यानंतर आपण बघतोय शुभम मुरकर यांचं देखील आपण बघितलं असेल तर चांगलं क्रिकेट त्यांच्या माध्यमातून देखील पाहायला मिळालंय. आणि त्यानंतर आपण इथे बघतोय
तर एक स्टडी या ठिकाणी आपण बघितलं असेल, निर्णय देखील दिलाय. धावसंख्या टोटल होते ती म्हणजेच 23. इथून आपण बघतोय पुन्हा एकदा स्ट्रायकिंग वरती यावेळेस देखील करण पुन्यांदा इथं पाहिलं जाईल. इथं देखील हेलिकॉप्टर फिरवण्याचा प्रयत्न केलाय. त्यानंतर आपण बघतोय यष्टीरक्षकाच्या मागे जाऊन बॉल थांबवला जाईल, तोपर्यंत एक धाव इथं घेतली जाते. आणि इथून आपण बघितलं असेल धावसंख्या होते टोटल ती म्हणजेच 24 धावा. बघा इथून आपण बघतोय तर जम्पिंग स्कोर याला देखील धावसंख्येला देखील आपण बघतोय तर आर्वीस 11 हा संघ देखील आपण इथे बघतोय. यानंतर पुन्हा एकदा पुढे येऊन खेळण्याचा प्रयत्न स्टेप आउट केलाय. त्यानंतर आपण बघितलं असेल तर थोडंसं इथे देखील फंबल झालाय. त्यानंतर आपण बघितलं चांगलं क्षेत्ररक्षण देखील करण्याचा प्रयत्न देखील केलाय, तो देखील सक्सेस केला जातोय. धावसंख्या इथे होते ती म्हणजेच 25 धावा. करण नागवेकर पुन्यांदा आपण इथे पाहतोय तर तो म्हणजेच स्ट्रायकिंग एंड वरती. तर गोलंदाजी मार्क वरती इथे आपण बघतोय तो म्हणजेच प्रफुल्ल पुन्यांदा इथे आपण पाहिलं जातंय. तर प्रफुल्ल मॅन फ्रॉम इथे आपण बघतोय एमडी बॉईज संघाच्या माध्यमातून. इथे देखील पुन्यांदा आपण बघतोय तर आसमान दाखवला. यावेळेस देखील चेंडू सीमा रेषा पार, षटकार. बघतोय तर अजूनही आपण पाहिलं असेल तर या स्पर्धेच्या माध्यमातून जर आपण वळलो तर ही स्पर्धा आपण पाहिली असेल तर सुरुवातीला काही ठराविक जणांनी ही स्पर्धेचं आयोजन करण्याचं ठरवलं असेल. त्यानंतर अनेक मंडळी या स्पर्धेच्या माध्यमातून जोडली गेली आणि त्यानंतर ही स्पर्धा ज्याप्रमाणे जोडली गेली त्याप्रमाणे आपण बघतो या स्पर्धेचा उच्चांक ही वाढत गेली. श्रेयस गोलंदाजी मार्कवरती आपण इथे बघतोय तर यावेळेस पुन्यांदा आपण पाहतोय तर इथे देखील आपण बघितलं असेल तर यावेळेस पंचांचे दोन्ही हात समांतर रेषेला वाईट घोषित केलंय. अतिरिक्त धाव इथे जोडली जाईल. 32 धावा. 12-25 समीकरण तयार होत आहे. 12 बॉल मध्ये अजूनही 25 धावांची आवश्यकता असेल. कशा प्रकारे इथं खेळ केला जाईल. इथं मात्र जोरदार फटकेबाजी करण्याचा प्रयत्न केलाय. इथून नंतर आपण बघितलं असेल ही बघा हे क्रिकेट आहे. हे क्रिकेटनं आपल्याला दिलंय. क्रिकेटनं काय दिलंय की समोरचा कशा प्रकारे खेळू दे त्याला देखील आपण कशा प्रकारे डिफेंड करणं हे देखील आपल्यामध्ये असतं आणि त्यानुसार क्रिकेट कशा प्रकारे आपण खेळणं हे देखील आपल्या माध्यमातून आपण करत असतो. धावसंख्या आपण इथे बघतोय टोटल ती होते म्हणजेच 33 धावा इथे आपण बघतोय. तर आक्रमकता अजूनपर्यंत आपण बघतोय तर करण जोपर्यंत मैदानामध्ये असेल तोपर्यंत आपण इथे बघतोय तर संघाची हवा संघाची कशा प्रकारे संघ पुढे नेता येईल कारण संघातून त्याला बाहुबली म्हणून घोषित केलं जातं. या पंचक्रोशीमध्ये देखील करण नागवेकर याला देखील बाहुबली म्हटलं जातं. तोच फलंदाज यावेळी देखील आडवा पट्टा इथे आपण बघितलाय. थोडंसं भौगोलिक आढावा घेतला तर त्यामुळे देखील बॉल देखील अडलाय. निश्चितपणे आपण बघितलं असेल स्वतःवर निश्चित नाराज असेल परंतु आपण पाहतोय की आयोजकांच्या माध्यमातून देखील तुम्हाला खूप चांगली उपलब्धता करून दिली. कुठेही रन डिक्लेअर नसतील. चारही बाजूने चौकस तुम्ही फलंदाजी करू शकताय आणि त्यानुसार आपण इथे बघतोय मळ्यातली ही टुर्नामेंट आज हा खेळाडू कुठच्या कुठे जाऊ शकतो. इथे मात्र आपण बघतोय अपील केलं जात आहे. यावेळीच फलंदाज बाद करण बॅक टू पवेलियन.
ती करण नागवेकर बॅक टू द पॅव्हिलियन. चांगली फटकेबाजी करत होता आपल्या संघासाठी आणि करण नागवेकरला श्रेयस कांबलेने मागं परतवलंय. चांगली गोलंदाजी पाहायला मिळाली श्रेयस कांबलेच्या माध्यमातून. मात्र समीकरण मैदानाच्या आतमध्ये 9 चेंडू 24 धावांची आवश्यकता असेल. पुन्हा एकदा श्रेयस पुढील चेंडू राईट ग्राउंड विकेट. अनिल साठी 9 चेंडू 24 धावांची आवश्यकता. अप्रतिम फटका चेंडू. इथे मात्र अप्रतिम झेल पाहायला मिळाले. फलंदाज बाद. चांगली झेल टिपली गेली ऋषिकेशच्या माध्यमातून आणि फलंदाज बाद. अनिल बॅक टू द पॅव्हिलियन. मैदानाच्या आतमध्ये काय सामना मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळतं. प्रेक्षकांच्या काळजावरती भिडणारा असा सामना मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळेल. अजूनही सामना 8 चेंडू आणि जिंकण्यासाठी 24 धावांची आवश्यकता असेल. रघु पालवकर नवीन फलंदाज. रघुनाथ पालवकर गोलंदाजी ट्रॅकवर. श्रेयस कांबळे पुढील चेंडू घेऊन चांगला फटका. पुन्हा एकदा झेलची शक्यता. झेल खाली ऋषिकेश शिंदे आणि इथे मात्र अंतिम क्षणी झेल निसटलाय. अंतिम क्षणी झेल निसटलाय आणि त्यापूर्वी 2 धावा पूर्ण केल्या. 2 धावेच्या माध्यमातून धावसंख्या 35 या धावसंख्येवरती. तर मात्र 1 चेंडू शेष असेल या षटकातील. अजूनही 22 धावांची आवश्यकता असेल. 7 चेंडू 22 धावा समीकरण मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळेल. स्ट्रायकिंग एंडला फलंदाज आपण पाहतोय रघु पालवकर. तर गोलंदाजी ट्रॅकवर पाहतोय आपण श्रेयस कांबलेला. पंचक्रोशीतील आयकॉन खेळाडू म्हणून श्रेयस कांबळे अंतिम चेंडू घेऊन 7 चेंडू 22 धावांची आवश्यकता. इथे मात्र दांडी 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 गोल. फलंदाज बाद. बॅक टू द पॅव्हिलियन रघु पालवकर. बावीस धावा. तर यानंतर शेवटचा अंतिम सामना आदित्य 11 विपक्ष असतील विजय स्पोर्ट्स. या दोन्ही संघाने तयार राहायचंय. लगेचच क्षेत्ररक्षण सजवून घ्यायचं आपण आदित्य 11 या संघाने. या मॅच नंतर आता मात्र समीकरण 6 चेंडू 22 धावांची आवश्यकता. O2 कॉम्बॉक्स. धन्यवाद. यानंतर आपण वळतोय पुन्हा एकदा आपण वळतोय सामन्यादरम्यान. आपण इथे पाहिलं असेल तर खूप सामन्याला देखील खूप काहीच पाहण्यासाठी देखील आपल्याला पाहायला मिळालंय. यावेळेस देखील आपण बघतोय आमचा आवाज पोहोचवणारे आमचे डीजे देखील त्यांचं देखील खूप मनापासून आभार आहेत. खूप चांगलं या ठिकाणी आयोजन देखील आपण पाहतोय. खूप चांगला सामना आहे. या सामन्यामध्ये आपण पाहिलं असेल तर शेवटचे 6 बॉल आणि विजयासाठी धावा हव्या असतील त्या म्हणजेच 22 धावा टोटल धाव संख्या अजूनपर्यंत स्कोर कार्ड स्कोरबुक आणि धावफलकावरती लिहिल्या जातील त्या म्हणजेच 35 6 बॉल मध्ये 22 धावा. इथे मात्र आपण बघतोय पहिल्याच बॉल वरती जोरदार फटका आहे. यानंतर आपण बघितलं असेल इथे मात्र झेल खाली फलंदाज यावेळीच बाद. पहिल्याच बॉल वरती फलंदाज बाद. लवकर लवकर फलंदाज येऊ द्या मैदानामध्ये.
अजून एक सामना बाकी आहे, याची नोंद घ्या. नवीन फलंदाज सिद्धार्थ दाखल झाले. अभिजित पुन्हा एकदा यॉर्कर लेनचा चेंडू, सुंदर चेंडू टाकला होता. खोलवर टप्प्याचा चेंडू भिरकावून देण्याचा जरूर प्रयत्न होता. एक धाव पूर्ण केली. एका धावेच्या माध्यमातून धाव संख्या पुढे सरसावेल. 36 धावा. यावेळी देखील आपण पाहिलं असेल तर हेलिकॉप्टर फिरवला त्यानंतर आपण बघतोय तर बॉल ट्रॅव्हल होतोय, जाऊन पोहोचतोय तोपर्यंत इथपर्यंत आपण पाहिलं असेल तर चेंडू सीमा रेषा पार फरार चौकार इथे लगावला जातोय. बघा इथे मात्र प्रयत्नांची पराकाष्ठा करणं गरजेचं असेल, कारण शेवटचं षटक तुमच्या हातामध्ये असेल. इथून तुम्हाला तुमचे पॉइंट हे मात्र कमी करणं गरजेचं नसेल, त्यामुळे तर ती इथं फटकेबाजी करणं गरजेचं असेल. बघा शेवटपर्यंत आपण बघतोय तर टीम जरी हरली तरी आपण कमी पॉइंटने न हरता आपल्या कशा प्रकारे आपण खेळ केला जाईल याकडे प्रत्येक वेळी लक्ष दिलं जातं, ते म्हणजेच लीगच्या या टुर्नामेंट मध्ये, आणि हेच साध्य केलं जातंय. बघा शेवटपर्यंत इथे मात्र आपण बघितलं असेल यावेळेस देखील चांगला बॉल इथं खेळवला गेला जातोय. प्रत्येक वेळी आपण बघतोय तर प्रत्येक बॉल वरती देखील लक्ष त्याचप्रमाणे दिलं जातंय ज्याप्रमाणे खेळाडूला खेळ करायचा आहे. बघा प्रत्येक गावातील प्रत्येक वाडीतील असा एक खेळाडू या ठिकाणी निवडला जातोय की त्याचा खेळ कशा प्रकारे असेल. इथे देखील आपण बघतोय पुन्हा यावेळेस स्ट्रोक देखील घेतला जातोय. इथून आपण बघितलं असेल तर बॉल ट्रॅव्हल होईल, जाऊन पोहोचेल तोपर्यंत पुन्हा इथे आपण पाहिलं तर 2 धावा इथं घेतल्या जातील. धावसंख्या टोटल इथे आपण पाहतोय ती होते ती म्हणजेच 43 धावा. हरलो तरी कमी नसेल, परंतु इथून माझी प्रवास संपता कामा नये. यावेळी देखील झेल घेतला जातोय. बघा काय कशा प्रकारे स्ट्रोक घेतला जातोय. बघा याला म्हणतात क्रिकेट. क्रिकेटवरती आपण बघतोय शेवटच्या मॅच मध्ये देखील आपण बघतोय विजय संपादन केलाय. मॅचला देखील आपण बघतोय, मैदानात देखील आपण पाहिलं असेल तर ते म्हणजेच अभिवादन केलं जात आहे. धन्यवाद. थँक्यू. आत्ताचा मॅचचा मॅन ऑफ द मॅचचा किताब ज्याला जातोय श्रेयस कांबळे, आपण यायचंय. आणि मी विनंती करतो की टी शर्ट आणि मेडल प्रदान करण्यासाठी रंजनजी फुटक शेट आणि संदेश पवार यांना विनंती करतो की आपण यायचंय. संदेश पवार आणि रंजनजी फुटक.